तुमचं नाव आणि येथील पूर्ण पत्ता सांगा. दत्ता भाऊसाहेब शिंदे, खेरडा, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता हे ऊसाचे जे क्षेत्र आहे ते पूर्ण किती आहे? अर्धा एकर. 20 गुंठे. ओके. त्याचं तुम्हाला आता खत व्यवस्थापन आहे, तुम्ही कसं केलं, तुम्ही कधी बेसलोच दिलेलं होतं? त्याला पहिल्यांदा 15 दिवसांनी दिलं होतं लागवडीनंतर. सुरुवातीला लागवडी झाल्यानंतर 15 दिवसांपासून त्याच्यानंतर मग आपण SSM आणि RNP पूर्ण प्लॉट हा किती महिने झालेला आहे? 6 महिने. 7 महिने. विशेष बद्दल काय आवडतं एवढं 7 महिन्यामध्ये? 7 महिन्यात 7 महिन्यामध्ये कांड्या भरपूर झाले. किती कांड्या असणार माझं बरं कांड्या? 12 ते 13 कांडे. आणि व्हरायटी कोणती आहे? 265. आता ऊसाचे प्लॉट आहे भरपूर बघितला. हो. 7 महिन्यामध्ये काय कंडिशन असते? कंडिशन म्हणजे काय म्हणजे काय या ऊसाची मेन ग्रेनरी पानते का चांगलं आहे, टिकून राहिलेले. कांडी एवढी ती कांडी 265 ची लंबी पा किती, कारण की ती लंबी नसते, आखूड कांडी असते. आखूड कांडी होऊन जाते. हो. आणि त्या कमी दिवसामध्ये आहे का कांडी पण म्हणजे सांगते तुम्हाला ते ऍव्हरेज मध्ये बदल दिसणार आहे. कारण काय ऍव्हरेज वगैरे असतं? तरी 35, 30, 40 पर्यंत. 40. बरं. आता 7 महिन्याचा हाऊस झालेला आहे. तुम्हाला काय अपेक्षा असेल तर किती टनेज निघू शकता एकंदरीत? अर्धा एकर मध्ये 40. अर्धा एकर मध्ये जिथं शेतकरी 1 एकर मध्ये 40 घेतात त्या पद्धतीने. बरं. अजून एक तुम्हाला 1 मिनिट डोस म्हणजे तुम्ही टोटल 3 डोस तर पूर्णपणे टाकताय. 3 झाले तर आपले चौथा करायचा आहे. ओके. किती महिन्याच्या अंतराने टाकतात ते? 1.5 महिन्याच्या अंतराने. 1.5 ते 2 महिने. बरं. ठीक आहे. आता इतर जे शेतकरी असतील त्यांची कंडिशन, तुमची कंडिशन? त्यांची कंडिशन अजून इतकी माहीत नाही झाली. तुमच्याबरोबर जे प्लॉट असेल या 2 गोष्टी म्हणजे आम्हाला बोला. आमच्या बरोबर प्लॉट आहे तो फक्त इतका घेतो. बरं. ठीक आहे. या साईडचं म्हणजे हाईट लगेच नाही, हाईट पण भेटते. कांडी 3-4 केंद्र म्हणजे मात्र म्हणजे प्लॉटची जी वर कंडिशन आपण काढून दिलेली नाही लगेच नाही. बरोबर. इतर शेतकऱ्यांना काय सांगू? SSM आणि SCT वैदिक वापरलं, बरोबर वापर केला पाहिजे. केलंच पाहिजे. धन्यवाद.